विशाल आणि अतिविशाल अशा 7 प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। हे 7 प्रकल्प एकूण 81,137 कोटींचे आहेत। यामध्ये लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिकल व्हेइकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती या अशा प्रकल्पांचा समावेश आहे। कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर यामुळे गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये सुमारे 20,000 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये जवळपास 6 प्रकल्पांना मान्यता दिली आहे आणि एकूण 81,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होती आहे आणि डायरेक्ट 20,000 रोजगार उपलब्ध होत आहेत। या उद्योगांच्यावर अवलंबून छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत, छोटे उद्योग आहेत, अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।